ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, ज्या योजना दिलेल्या आहेत या योजना चालू राहणार आहेत। 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार झालेला नव्हता। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज शुक्रवार आज 3 ऑक्टोबर रोजी या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, आजच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणीने या ठिकाणी बँकांमध्ये गर्दी केल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा जर तुम्ही बँकांमध्ये गर्दी केली तर या बँकांमधील हे जे कर्मचारी आहेत तर त्यांचे काम सुरळीतपणे चालू राहणार नाही। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये जाऊ नये। आज काही बहिणींनी हप्ता काढायचा आहे, उद्या काही बहिणींनी आणि परवा दिवशी काही बहिणींनी हप्ता काढायचा आहे। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी काल दसरा संपन्न झालेला आहे। काल सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, तर आज या ठिकाणी शेवटचा दिवस आहे। तर या शेवटच्या दिवशी भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जर अजून पैसे आलेले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे वाटप होणार आहेत का, याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघत आहोत। परंतु लाडक्या बहिणींना, या ठिकाणी चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर नोव्हेंबर असे पुढच्या हप्त्यांच्या तारखा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। सोबतच तुमच्यासाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना, आता आपण बघून घेऊयात की राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडकी बहीण सांगताना आनंद वाटतो। 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। तुमच्या खात्यात आले आहेत का? तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर महिन्याच्या 15 हप्त्याची आणि ऑक्टोबर महिन्याच्या 16 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार नाही। तर आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने निवडलेल्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। तर एक प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना, कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार होईल आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो, सकाळपासून म्हणजेच आज सकाळी 8 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सप्टेंबर हप्त्याचा निधी या ठिकाणी 3600 कोटी
आणि लाडक्या बहिणीनं ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा निधी 3600 कोटी या ठिकाणी डीबीटीवरती पाठवण्यात आलेला होता, बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि या बँकांच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्यांचा निधी या ठिकाणी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी सकाळी 8 वाजता भरपूर बहिणींना सप्टेंबर हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला, त्यानंतर लगेच 5 मिनिटांनी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत। तर लाडक्या बहिणींनो, अजितदादा पवार या ठिकाणी काय म्हणताय तुम्ही सुद्धा ऐकून घ्यायचं आहे। या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही हप्त्यांचा निधी डीबीटीवरती पाठवण्यात आलेला आहे। तर या डीबीटीच्या माध्यमातून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही केवायसी केलेले आहे का किंवा केवायसी केलेले नाही। जर तुम्ही अशा पद्धतीने केवायसी केलेले नसेल किंवा केवायसी केलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे येणार आहेत का? आणि ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली असेल, ज्या लाडक्या बहिणींना OTP सेंड झालेला नसेल, ज्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की केवायसीचं सर्व्हर बंद आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत का? किंवा ज्यांनी केवायसी केलेले आहे त्यांना पैसे मिळतील, ज्यांनी केले नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत का? जर तुमच्या मनामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झालेले असतील तर लाडक्या बहिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारकडून निधी सुद्धा मागवलेला आहे, परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे होत असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले आहे। कारण या योजनेमध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी साडी नेसली, कपाळाला टिकली लावली, डोक्याला नकली बनावटे या ठिकाणी केस लावलेले होते आणि या ठिकाणी आम्ही सुद्धा महिलाच आहोत अशा पद्धतीने त्या पुरुषांनी सरकारची फसवणूक करून अर्ज केले आणि त्यांनी सुद्धा महिलांप्रमाणे सरासरी 14 हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत। परंतु अशा पुरुषांवरती कालच राज्य सरकारकडून कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे, कारण ही योजना राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। परंतु जर या योजनेमध्ये असा गालबोट लागणार असेल तर अशा योजनांमधून हे जे पुरुष सापडत आहेत, अशा ज्या श्रीमंत घरामधील महिला आहेत, ज्यांच्याकडे जास्त शेती आहे, ज्यांच्याकडे बंगला आहे, ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी 4 चाकी गाडीमधून फिरत असतील तर अशा बहिणींनी पैशाच्या लालचीपोटी चुकीचे कागदपत्रे काढून अधिकाऱ्यांना पैसे चारून या ठिकाणी आपला अर्ज पात्र करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी सुद्धा हप्ते घेतलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणीने यापुढे श्रीमंत बहिणींना अशा नकली बनावट या ठिकाणी कागदपत्रे तयार करून अर्ज करणाऱ्या पुरुषांना अशा पद्धतीने लाभ मिळणार नाही, कारण राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर हप्त्याचे पैसे वाटप होतील आणि पुढील 4 वर्षे याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना केवायसी केलेले असेल किंवा केलेले नसेल किंवा करायला गेलात OTP सेंड झाला नसेल किंवा काही अजून अडचण आलेल्या असतील, म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमचे पती जिवंत नाहीत, काहींच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचे वडील हयात नाहीत, अशा पद्धतीचे जे प्रश्न तुमचे असतात तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा देणार आहोत। त्यासोबत राज्य सरकारने सुरू केलेल्या 1 लाख रुपये अनुदान योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटच्या कमेंटामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कुठेही चुकू नका, लगेच जिल्ह्यांची बँकांची यादी बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही कोणकोणती कामे करायची आहेत, कोणकोणती कामे अगोदरपासून केलेली असावीत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप करण्यात येणार आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला देत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती खटाखट दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार होऊन जातील। खात्यावरती पैसे पडल्याचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा येऊन जाईल। तर बघा, लाडक्या बहिणींनो, नवरात्री सण संपन्न झाला, दसरा सण सुद्धा संपन्न झाला, तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो बघू शकता, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी पैसे आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींनो या ठिकाणी दसऱ्यानिमित्त तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे आज दसऱ्याचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज या ठिकाणी 3 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर म्हणजे सलग आता 5
5 दिवस हे पैसे वाटप सुरू राहणार आहेत, कारण लाडक्या बहिणीनं सरकारने निर्णय घेतलेला आहे की आता प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार करायचा नाही, तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पहिल्याच आठवड्यामध्ये विस्तार करायचा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं सप्टेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता, तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विस्तार होत आहे आणि लाडक्या बहिणीनं ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा महिन्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी विस्तार सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणीनं आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता आपण ज्या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत, वाटप होत आहेत, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब शब्द देत असतात तर तो शब्द एकनाथ शिंदे साहेब 100% पूर्ण करत असतात, म्हणजेच तुमच्या लाडक्या भावाचा शब्द हा 100% खरा असतो। बघा तुम्हाला आठवतंय का, एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या 1 वर्षापूर्वी शब्द दिलेला होता की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आता 1 वर्ष उलटून गेलेला आहे, 1.5 वर्ष पूर्ण होत आलेला आहे, तरी पण लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। परंतु काही ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, सरकार प्लॅनिंग करत आहे की लाडकी बहीण योजना बंद करा। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींमुळेच आमचं सरकार आलेलं आहे आणि या लाडक्या बहिणींचा लाभ आम्ही कशामुळे बंद करू, अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही प्रत्येक पंचवार्षिकला मतदान केलं, सरकार निवडून आलं, तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 1500 रुपये म्हणजेच वर्षाकाठी 18,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तार होऊन जातील। म्हणजे सरासरी लाडक्या बहिणींना जर विचार करायचं गेलं तर सरासरी तुम्हाला 1 लाख रुपये या 5 वर्षांचे वाटप होऊन जात असतात, म्हणजेच लाडक्या बहिणींनो 5 वर्षांचा हा निधी तुमच्या खात्यामध्ये वाटप होत असतो। त्यामुळे तुमच्या हातामध्ये आहे की सरकार कोणतं द्यायचं, जे सरकार आपल्याला पैसे देईल, जे सरकार आपल्याला सोयीसुविधा देईल ते सरकार निवडून द्यायचं की दुसरं सरकार निवडून द्यायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। परंतु लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आता जवळच झेडपीच्या निवडणुका आलेल्या आहेत, जवळच महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, पंचायत समिती असेल, तर अशा सर्व निवडणुका जवळ आलेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये बीजेपी पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार असतील आणि या बीजेपी पक्षामधील जास्तीत जास्त उमेदवार या लाडकी बहिणींमुळे निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद या बीजेपी पक्षाच्या उमेदवारांवरती असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा मतदान 100% उमेदवारांना करताल, अशा पद्धतीने काही विभागांकडून बोललं जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, हा झाला राजकारणाचा भाग, परंतु आपण बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होणार आहेत, त्यासोबत लाडक्या बहिणींनो सर्व मिळून किती पैसे वाटप करण्यात येत आहेत। कारण लाडक्या बहिणींनो काही ठिकाणी बोललं जात आहे की नवरात्री निमित्त या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बोनस वाटप होत आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींनो जरी नवरात्री संपली तर त्या नवरात्रीचा बोनस असेल, या ठिकाणी दसऱ्याचं गिफ्ट असेल, अशा पद्धतीने बोललं जात आहे। तर एकंदरीत नवरात्रीचं गिफ्ट मिळणार आहे का, दसऱ्याचा बोनस मिळणार आहे का, मिळाला तर तो किती हजार रुपयाप्रमाणे वाटप होणार आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की KYC केलेली असेल तरी पण तुम्हाला पैसे वाटप होतील आणि ज्यांनी KYC केलेले नसेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। कारण आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर KYC ची वेबसाईट भरपूर स्लो चलत आहे, त्यामुळे हे KYC सरासरी 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये हे हप्ते वाटप होत आहेत। ज्यावेळेस या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल त्याच्या अगोदर KYC असणं बंधनकारक सुद्धा करण्यात येणार आहे, परंतु सध्याच्या स्थितीला काळजी करायची गरज नाही। बिना KYC चे पैसे येतील आणि KYC केलेले असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवार 3 ऑक्टोबर सर्व लाडक्या बहिणींचा गोड होत असल्याची माहिती समोर येत आहे, कारण प्रत्यक्षामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत। परंतु या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे कोणाला मिळतील, गॅस कनेक्शनचे पैसे एकंदरीत किती हजार रुपये वाटप होत आहेत आणि लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की तो प्रश्न म्हणजे आम्हाला सप्टेंबर
सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप होत आहेत का? बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला भरपूर उशीर झालेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता सप्टेंबर महिना संपून गेलेला आहे. सप्टेंबर महिना उलटून 5 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की सध्याच्या स्थितीला उशीर झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. लाडक्या बहिणींमध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे. तर या चिंता आणि या निराशा दूर करण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती हसू यावं या दृष्टिकोनातून दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण या ठिकाणी 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा पहिल्या यादीमध्ये असेल त्यांना आज पैसे वाटप होतील. ज्यांचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल त्यांना उद्या पैसे वाटप होतील. आणि ज्यांचा जिल्हा सोमवारच्या यादीमध्ये असेल त्यांना सोमवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. एकंदरीत लाडक्या बहिणींनो, शुक्रवार शनिवार या ठिकाणी रविवारी काही तांत्रिक अडचण असल्यामुळे पैसे येणार नाहीत. त्यामुळे डायरेक्ट सोमवारचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजेच शुक्रवार शनिवार आणि सोमवार एकंदरीत 3 दिवस हे लाडक्या बहिणींचे गोड होतील. 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नका. परंतु लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. निधी वाटप होणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देतच आहे. परंतु लाडक्या बहिणींना, आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी या नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी जुन्या नियमांमध्ये बसत असेल आणि या नवीन नियमांमध्ये बसत नसेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. अशा लाडक्या बहिणींनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेले आहे. ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होईल. म्हणजेच लाडक्या बहिणींना हे नवीन नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला जर सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा या नवीन नियमांमध्ये बसत आहात का, या नवीन नियमांच्या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही नवीन नियमांमध्ये नवीन पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या नवीन पात्रता कोणकोणत्या आहेत, त्यासोबत लाडक्या बहिणींनो जुन्या पात्रतांचं काय झालेलं आहे, जुन्या नियमांचं काय झालेलं आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देत आहे. परंतु भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमच्या खात्यामध्ये आज सर्व मिळून किती पैसे वाटप होतील, आज कोणाला पैसे मिळणार आहेत आणि मागील पैसे वाटप होणार आहेत का, अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडलेले असतील. जर तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न पडलेले असतील तर आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तुमच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत. बघा तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये, ऑक्टोबर हप्त्याचे 1500 रुपये, म्हणजे टोटल मिळून 3000 रुपये. कारण लाडक्या बहिणींनो, अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा 1500 अधिक 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींनो 3 गॅसचे 2500 रुपये, म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, म्हणजेच टोटल मिळून 5500 रुपये सरसकट सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आणि त्याप्रमाणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वाटप सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे एकाच दिवशी विस्तार करणं शक्य होत नसतं. त्यामुळे राज्य सरकारकडून आज शुक्रवार, उद्या शनिवार आणि या ठिकाणी सोमवार या 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. या 3 दिवसांमध्ये सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. अशा सर्व लाडकी बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. बघा लाडकी बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. आता तुमचा वेळ न
घेता थेट जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या नवीन नियमांमध्ये बसत आहात का, या नवीन पात्रतांमध्ये बसत आहात का, या नवीन नियमांचं आणि या पात्रतांचं पालन काटेकोर पद्धतीने करत आहात का, हे सुद्धा पाहायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये हप्ता येण्यासाठी अडचण येणार नाही, तुमच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, राज्य सरकारने जे नवीन नियम लावलेले आहेत ते नियम लगेच सांगत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पळून पाहू नका, स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि तुम्हाला दिवसभरामध्ये दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही। एकाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती देत असतो। बघा लाडक्या बहिणींना, अजून तुम्हाला 1 लाख रुपयांची योजना कशा पद्धतीने लागू होत आहे, त्यासोबत लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून ज्या अजून योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर या नवीन योजना कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, लगेच एक एक मुद्दा बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्य सरकारकडून जे नवीन नियम लावण्यात आलेले आहेत, नवीन पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर नवीन नियम आणि नवीन पात्रता कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, अगोदर तुम्हाला माहिती असेल की जास्त नियम लावलेले नव्हते, कारण राज्य सरकारला लाडक्या बहिणींच्या मतदानाची गरज होती, त्यामुळे श्रीमंत बहिणींना सुद्धा पैसे वाटप करण्यात आले आणि गरीब महिलांना, मध्यमवर्गीय महिलांना सुद्धा पैसे वाटप करण्यात आलेले होते। परंतु लाडक्या बहिणींनो, आता सरकार येऊन सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 1 वर्ष उलटून गेलेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सरकारला आता मतदानाची गरज नाही, परंतु लाडक्या बहिणींना हप्त्यांची गरज आहे, त्यामुळे सरकार जे म्हणेल ते लाडक्या बहिणींना ऐकावं लागेल। परंतु ज्यावेळेस सरकारला गरज असते त्यावेळेस लाडक्या बहिणी ज्या म्हणतील तेच सरकारला निवडावं लागत असते, तेच सरकारला पर्याय असतो, परंतु सध्याच्या स्थितीला सरकार राज्यामध्ये आहे, त्यामुळे सरकारने महत्त्वाचे आणि काही महत्त्वाचे नियम आणि पात्रता सुद्धा लावलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना, अगोदर जुन्या पात्रता होत्या तर त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे आणि काही पात्रता नवीन सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। एक एक पात्रता बघत आहोत, त्यानंतर जिल्ह्यांची, बँकांची यादी बघणार आहोत, एकत्रितपणे किती पैसे वाटप होत आहे त्याची माहिती दिलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, याच्यामध्ये जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। बघा लाडक्या बहिणींना, हा नियम जुनाच आहे, परंतु या जुन्या नियमामध्ये सुद्धा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। बघा, या 4 चाकी गाडीमध्ये ट्रॅक्टर असेल तर पैसे येतील, त्यासोबतच भाड्यासाठी एखादा पिकअप घेतलेला असेल, भाड्यासाठी ओमिनी घेतलेली असेल, भाडे तत्वावरती टॅक्सी, रिक्षा अशा प्रकारची वाहने घेतली असेल तर तुम्हाला पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या मिस्टरांनी, ज्या लाडक्या बहिणींच्या सासऱ्यांनी, ज्या लाडक्या बहिणींच्या भावांनी, ज्या लाडक्या बहिणींच्या मुलांनी या ठिकाणी 4 चाकी गाडी स्वतःच्या या ठिकाणी उपयोगासाठी घेतलेली नसेल आणि या ठिकाणी ते चैनीच्या वस्तू, मनोरंजनासाठी या गाड्यांचा वापर करत असतील तर अशा बहिणींना पैसे येणार नाहीत। म्हणजेच ज्या गाडीची नोंदणी भाड्यासाठी केलेली नसेल तर अशा लाडक्या बहिणींना थेट अपात्र करण्यात येणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना दुसरा नियम म्हणजे एका घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात। 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर त्याच्यामधील सर्व महिलांचा लाभ बंद होऊ शकतो, त्यामुळे घरामधील 2च महिलांनी लाभ घ्यायचा आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाहीत, परंतु लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड होतं, केसरी रेशन कार्ड होता, परंतु सध्याच्या स्थितीला ते हरवलेले आहे, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपल्याला पैसे येतील का। बघा लाडक्या बहिणींना, तुमचा रेशन कार्डचा 12 अंकी RC नंबर असेल तर त्याच्या आधारावरती तुम्ही अन्न पुरवठा विभागामधून नवीन रेशन कार्ड काढू शकता, परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे तरच मला पैसे वाटप होणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा, याच्यामध्ये डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, CA असेल, अशा पद्धतीच्या मोठ्या पदांवरती नसायला पाहिजे। त्यानंतर लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। बघा, अशा पद्धतीने जुने नियम आणि नवीन नियम या ठिकाणी ॲडिशनल करून या ठिकाणी पात्रता सुद्धा लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाचा आदेश देण्यात आलेला आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना, आता आपण नियम आणि पात्रता सुद्धा बघितले आहेत। आता आपण कोणत्याही क्षणाची वाट न पाहता जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहोत, त्यामुळे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत
आणि या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,52,00,000 बहिणींचे अर्ज मागच्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी पात्र होते, परंतु आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या 36 जिल्ह्यामधील फक्त 2,26,00,000 बहिणींचे अर्ज पात्र करण्यात आलेले आहेत। उर्वरित 26,00,000 बहिणींना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अपात्र करण्यात आलेलं आहे। या 26,00,000 बहिणींना या ठिकाणी पैसे येणार नाहीत, त्यांचा लाभ पुढील 4 वर्षांसाठी बंद करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव या 26,00,000 बहिणींपैकी आहे का, किंवा तुमचं नाव या 2,26,00,000 बहिणींमध्ये आहे, त्याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। त्या अगोदर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यांपैकी या ठिकाणी जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर। बघा या पुणे शहरामध्ये कात्रज असेल, स्वर्गट असेल, हडपसर, बेकराईनगर असेल, पाषाण असेल, त्यानंतर शिवाजीनगर असेल, नवले ब्रिज असेल, कर्वेनगर असेल, त्यासोबत दत्तनगर, भारतीय विद्यापीठ असेल, के मार्केट असेल, त्यानंतर पद्मावती असेल, या साईडला गेलं तर लोणी काळभोर असेल, सासवड असेल, उंडरी पिसोळी असेल, कात्रज वसाहत असेल, कोंडवायचा भाग परिसर असेल, माऊलीनगर, गोकुळनगर असेल, त्यानंतर लाडके बहिणींनो एरवडेचा भाग बघायला गेला तर या ठिकाणी शास्त्रीनगरला पैसे येतील, नागपूर जोडला पैसे येणार आहेत, येरवडामधील लोहगावमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। त्यासोबत लाडके बहिणींनो पुणे स्टेशनच्या एरियामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील। त्यानंतर लाडके बहिणींनो DY पाटील असेल, त्याच्या साईडच्या आसपास बाजूच्या ज्या बहिणी असतील त्यांना सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। एकंदरीत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, कारण पुणे शहर म्हणजेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकेमध्ये जास्त लाडक्या बहिणी आहेत। त्यामुळे पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, हिंगोली, परभणी, बीड, त्यासोबत लाडक्या बहिणींनो रत्नागिरी, सातारा, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, सांगली जिल्हा, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो या वरच्या साईडला बघायला गेलं तर धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। आणि लाडक्या बहिणींनो सरकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी याच्यामध्ये SBI, पोस्ट बँक, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडियन बँक, त्यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी पंजाब नॅशनल बँक, पंजाब सिंध बँक अशा सर्व बँकेमध्ये लवकरच पैसे वाटप होतील, अशा पद्धतीची माहिती